नाशिकच्या चांदवडजवळ शालेय विद्यार्थ्यांना एका छोट्या हत्तीने धडक दिल्यानं जवळपास 12 ते 13 विद्यार्थी जखमी झालेले आहेत आणि यामध्ये एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। मात्र घटनास्थळी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी तातडीनं दाखल होत भेट घेतलेली आहे आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांना काही सूचना देखील केलेल्या आहेत। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत शिक्षण मंत्री दादा भुसे आहेत। दादा, आपण घटनास्थळी दाखल होत भेट दिलेली आहे, नेमकं काय परिस्थिती आहे? चांदवड तालुक्यातल्या सोग्रस फाट्यावर विद्यार्थी शाळेतून घरी जात असताना एका छोटा हत्ती गाडीने त्या ठिकाणी धडक दिली। दुर्दैवाने त्याच्यामध्ये 13 विद्यार्थी जखमी झालेले आहेत। त्यामध्ये दुर्दैवाने एका विद्यार्थ्याचं दुःखद निधन झालेलं आहे। अतिशय दुर्दैवी घटना आहे। विद्यार्थ्यांवर जे जखमी आहेत त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार चालू आहेत। मी स्वतःही तिकडे जाऊन आलो। माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या कानावर ही सर्व घटना घातलेली आहे। ज्या विद्यार्थ्याचं दुःखद निधन झालं आहे, शासन त्यांच्या कुटुंबियांना 4 लाख रुपयाची मदत त्या ठिकाणी देईल। जखमी विद्यार्थ्यांचा पूर्ण खर्च हा शासनाच्या वतीने केला जाणार आहे। स्थानिक पातळीवरच्या लोकांनी या ठिकाणी सर्व्हिस रोड, उड्डाणपूल झाला पाहिजे, इथे स्पीड ब्रेकर आणखी 2-3 झाले पाहिजेत, अशा प्रकारची मागणी केलेली आहे। संबंधित विभागांना या संदर्भातलं नॅशनल हायवेला कळवलेलं आहे। दादा, मात्र काही काळ घटनास्थळी तणावाचं वातावरण निर्माण झालेलं होतं, पोलीस देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत, आपण देखील कशा पद्धतीचं आवाहन केलं? हा, नाही, स्थानिक पातळीवरच्या भावना अतिशय तीव्र होत्या आणि मग स्थानिकच्या नागरिकांनी रास्ता रोको केलेला होता। ज्याने हा अपघात केलेला आहे त्या वाहन चालकावर गावकऱ्यांचं म्हणणं आहे की त्याने मद्यप्राशन केलेलं आहे आणि नुसता अपघाताचा नाही तर त्याच्यावर गंभीर गुन्हा दाखल झाला पाहिजे। त्या पद्धतीच्या सूचना स्थानिक पोलीस अधीक्षकांना दिलेल्या आहेत। नक्कीच दादा, आपण जर बघितलं स्थानिक पातळीवरती जे नागरिक आहेत त्यांच्या भावना देखील तीव्र असल्यात, मात्र कुठेतरी वाहन चालकांना दारू पिलेली आहे अशा संदर्भातला आरोप केला जातोय। आपण या संदर्भात काही चौकशीचे आदेश देणार आहे? हा, निश्चितपणे त्या वाहन चालकाचं तात्काळ मेडिकल करावी आणि ज्या पद्धतीने एवढ्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना त्याने जखमी केलेला आहे तर त्याच्यावर कठोर कारवाई करावी, त्या पद्धतीचे कलम त्याला लावण्यात यावे अशी सूचना पोलीस अधीक्षकांना दिलेली आहे। मला वाटतं की रास्ता रोको केलेला होता, सर्व गावकऱ्यांना आम्ही विनंती आवाहन केलं, सगळ्यांना समजून सांगितलं। त्यांच्याही भावना अतिशय तीव्र आणि रास्त होत्या। ते सर्व ऐकून आता ट्रॅफिक पण सुरळीत झालेली आहे। शासन या गोष्टीची गंभीरपणे दखल त्या ठिकाणी निश्चितपणे घेईल। नक्कीच दादा, धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। आपल्यासोबत राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे होती। घटना घडल्यानंतर त्यांनी तातडीनं घटनास्थळी दाखल होत योग्य ती जी मदत आहे ती करण्याच्या सूचना केलेल्या आहेत आणि प्रशासनाकडून मृत विद्यार्थ्याला मदतीची देखील घोषणा जी आहे ती केलेली आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह पवन येवले, TV9 मराठी, चांदवड, येवला। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।